अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथे पाण्याअभावी पिकं जळाली आहे। पाथरवाला येथे शेतकऱ्यांनी जळालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे। नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथे पाण्याअभावी पिके जळाली। पाथरवाला येथे शेतकऱ्यांनी जळालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रशासनाकडे मागणी केली असल्यामुळे मुळा पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली। यावेळी कांदा, ऊस, भुईमूग, मका या पिकांचं नुकसान झालं असल्याचं दिसलं। यात जवळजवळ 20 ते 30 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय। याकडे शासनानं वेळीच दखल घेऊन योग्य निर्णय द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात। यावर्षी 100% धरण भरलं। मध्यंतरीच्या 2 वर्षात दुष्काळी परिस्थिती होती। यावर्षी पीक उभा केलं, परंतु या पाटबंधारे अधिकाऱ्यांचा गलथानपणामुळे पाणी मिळालं नाही आणि आमच्या जवळजवळ 30 ते 35 शेतकऱ्यांचे भरणे राहिले। या आमच्या कमांड भागातले जे पाणी देण्याच्या बदल्यात शासनाने आम्हाला कबूल केलं होतं का तुमची आम्ही 10 एकराच्या पुढची जमीन काढून घेतो। हे जे लोकांचं नुकसान झालं, या नुकसान भरपाई जर शासनाने दिली नाही तर या लोकांवर आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। जर या 15 दिवसात महिन्यात नाही कारवाई झाली तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार आहे। सगळे गावकरी आणि हे पाण्यापासून वंचित राहिलेले शेतकरी गेले। पाणी नव्हते, हिरीला पाणी नव्हतं, पाटाचं पाणी आलं म्हणून जळून गेलं। हे खर्च झाला आहे भरपूर। मग हे कसं काय करायचं? सोसायटीचं कर्ज काढलेलं आहे। हे पीक वायाला गेलं, त्याच्यामुळे शासनाने मदत करावं, दखल घ्यावी। कुठून भरायचं, कुठून आम्ही अशी जर पिकं जळली आमची तर कर्ज कसं पेटू शकतं? 60 असून आम्हाला पाणी भेटत नाही, पिकं गेलेले जळलेले, याची दखल शासनाने घ्यावी। आम्ही शेतकरी आत्महत्या करण्याची वेळ। तसेच या पंचनाम्यावेळी सरपंच रमेश खाटीक, रामनाथ खाटीक, हरिभाऊ खाटीक, कल्याण खाटीक, साहेबराव खाटीक आणि शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते। तर पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी झालेल्या पंचनाम्यावर सह्या केल्यात। यावर शासनानं याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। प्रतिनिधी काका नरवणे, NTV न्यूज मराठी, नेवासा।